अमरावती महानगर पालिका की आर्थिक स्थिति बिल्कुल अच्छी नहीं है। कर्मचारियों के वेतन समय पर नहीं दिए जाते। इस विषय पर सौरभ साबळे ने अपने विचार प्रकट किए हैं। नमस्कार, माझं नाव सौरभ प्रमोद साबळे। मी अमरावती महानगरपालिका येथे 2016 पासून आरोग्य विभाग येथे काम करत आहे। तसेच मसानगंज शहरी आरोग्य केंद्र आमचा जो प्रश्न आहे, आमचा जो मुद्दा आहे तो मायेवारी पगार। आमचा प्रत्येक महिन्याला 3 महिने होऊन जाते, एकच महिन्याचा पगार मिळतो। त्याच्यानंतर आमचा EL, CL आम्हाला काहीच लागू नाही आहे। एक दिवस समजा सुट्टीवर राहिलो आम्ही तर आमचा पगार कपात केला जातो, तर हे कोणतं नाही आहे। तसेच आम्ही कोविडमध्ये काम केलं आहे। कोविडमध्ये काम केल्यानंतरही आम्हाला स्थायी अस्थापने तुम्ही समायोजन करायला पाहिजे। तुम्ही समायोजन करायला पाहिजे आम्हाला, पण तुम्ही केलं नाही। त्याच्यानंतर श्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी निर्णय घेतला होता समायोजन यांना करा, पण ते फाईलच कुठे गेली काही माहीतच नाही आम्हाला। या कोणतं नाही, डायरेक्ट प्रधानमंत्रीने आमचं मागणी आहे बाबा आम्हाला तुम्ही समायोजन करा। डायरेक्ट सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत आम्ही शहरी आरोग्य केंद्र इथे कार्यरत राहतो। आमच्या घरी आई वडील बिमार राहते, त्याच्यानंतर त्याची मेडिसिन हे महाग आहे, रोजचं सिलेंडर, महिन्याचं इलेक्ट्रिक बिल, नळ बिल हे कुठून भरावं आम्ही। नोकरी सोडू शकत नाही। नोकरी सोडली तर 10 वर्ष आम्ही काम केलं इथं। आमचंच आरोग्य खराब करू राहिले तुम्ही, तर आम्ही जनतेचं आरोग्य कसं चांगलं करावं हे तर तुम्ही सांगा आम्हाला। शेवटी काय म्हणणं आहे तुम्हाला? म्हणणं हेच आहे आमचं, मायावारी बरोबर पगार तुम्ही करा आमचा, कमीत कमी 10 तारखेपर्यंत तर करा। आणि मशीन बद्दल काय? मशीन बद्दल बोलतो मी तुमच्यासोबत। मशीन जे आहे आता ऑनलाईन आमचं पेज चालू आहे, कधी कधी एरर येते। ते आमचा प्रॉब्लेम आहे का एरर येते? तो मशीन एरर आली का आमची ऑप्शनटी लागते, ऑप्शनटी लागली का आमचा 1 दिवसाचा पगार कपात केला जाते। आम्ही करावं काय? कितीतरी बरं आहे आमचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी काळे साहेब, त्यांनी ग्राउंड लेवलचं काम माहीत आहे, ते बिचारे आम्हाला सहकार्य करते। बाकी तर एवढी नाही करत सहकार्य आम्हाला। आम्ही पगाराचं विचारायला होती ना 4-5 दिवसात, होती ना 2-3 दिवसात, आम्ही 3 महिने चालले ना, 3 महिने गेले राजा। 4-5 दिवसात कसा पगार येईल? आम्ही काय भिंतीची माती खाऊ? समाचार संकलन अशोकभाई जोशी।